अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करून गॅस ऑटोमध्ये भरणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून सुमारे 64,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन प्रहार ही विशेष मोहीम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत 27 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली। पातूर रोडवरील दिल्ली दरबार हॉटेल जवळ एका बंद सर्व्हिसिंग सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मधून ऑटोमध्ये गॅस भरण्याचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची ही माहिती होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला। त्यावेळी पोलिसांनी रंगेहात 2 आरोपींना पकडले। पोलिसांनी या ठिकाणी केलेल्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या। पोलिसांनी HP कंपनीचे 17 रिकामे आणि 21 भरलेले असे एकूण 38 गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे 2 मशीन आणि 2 इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केले। या सर्व जप्त केलेल्या मालाची सुमारे किंमत 64,000 रुपये आहे। पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात जुना शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। या गंभीर गुन्ह्यात सामील आरोपीवर कारवाई करून पोलिसांनी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना अकोल्यात थारा दिला जाणार नाही। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।